डेली मांडीमध्ये इंजेक्शन घेणं हे मला माहित होतं, पण तिथून पुढे अजून 2 इंजेक्शन वाढले, ते पण आठवड्याला. ते ऐकून जरा धक्का बसला, कारण की एनटी स्कॅन आणि डबल मार्कर टेस्ट सोनोग्राफी असती 3rd मंथमध्ये. आणि 3rd मंथ पूर्ण झाल्यावर मी त्या दोन्ही सोनोग्राफी केल्या आणि त्याच्यात सगळं माझं ओके होतं. डबल मार्कर टेस्ट पण ओके होती आणि एनटी स्कॅन सोनोग्राफी पण ओके होती. त्यानंतर तिथून पुढे काय झालं ते सांगते, त्याआधी खुशीचं गाणं नक्की ऐका. दादा बघूबा फर्स्ट प्रेग्नन्सीला जे हाल झाले होते ते परत होऊ नये म्हणून त्याच्यासाठी मला वीकली 2 इंजेक्शन परत स्टार्ट केले. बुधवारी इंजेक्शन 1 आणि शुक्रवारी 1. बुधवारी जर का इंजेक्शन घेतलं तर गुरुवार पूर्ण खराब जायचा आणि शुक्रवारी जर का इंजेक्शन घेतलं शनिवार पूर्ण खराब जायचा. आणि एकूण मला डेली 3 इंजेक्शन स्टार्ट झाले होते, डेली मांडीमध्ये आणि वीकली. तर इतका मला पेनफुल त्रास झालेला आहे, मी ते कोणालाच नाही सांगू शकत. थंडीमध्ये एवढा खूप त्रास देत आहे मला ते इंजेक्शन, असं कधीच वाटलं नव्हतं की माझे हे हाल होते. मला ड्रेस आणि पॅन्ट दाखवली, त्याची जर का लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक किंवा पीपी टाईप करा, तुम्हाला त्याची लिंक भेटून. 4 मंथ मध्ये काय झालं हे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेल. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.